बातमी रत्नागिरीतून आहे। उन्हाळा वाढलाय आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या जलसाठ्यांवर परिणाम झालेला आहे। जलाशयांमधल्या पाण्याच्या बाष्पीभवनानं वाफ होत आहे। जिल्ह्यातील 46 लघु प्रकल्पांमध्ये सध्या 36.94% इतका पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत या लघु प्रकल्पांमध्ये 41.52% इतका उपयुक्त पाण्याचा साठा होता, तर 3 मध्यम प्रकल्पांमध्ये 37% पाणीसाठा होता। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये सध्या 41.47% इतका पाणीसाठा आहे। दरम्यान शीळ धरणावरून या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। उन्हाची तीव्रता गेले काही दिवसेंदिवस वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे तापमानाचा पारा देखील वाढलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील तापमान हे काही ठिकाणी 40 अंशाच्या पुढे देखील गेलेलं आहे आणि या वाढत्या तापमानामुळे जलसाठ्यांवर देखील परिणाम झालेला आहे। नैसर्गिक जलस्रोत जे आहेत ते देखील काही ठिकाणी आटलेले आहेत। त्याचप्रमाणे जलाशयांमधील पाण्याची बाष्पीभवनाने या वाढत्या उन्हामुळे वाफ देखील होत असल्याचं समोर येतंय आणि त्याचमुळे जलाशयांमधील पाणीसाठा जो आहे तो वेगाने घटत असल्याचं देखील समोर येतंय। रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 46 लघु प्रकल्प आहेत आणि या 46 लघु प्रकल्पांमध्ये सध्या 36.94% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत या लघु प्रकल्पांमध्ये 41.52% इतका उपयुक्त पाण्याचा साठा होता, तर 3 मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या 37% इतका पाणीसाठा आहे। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या शीळ धरण या परिसरामध्ये आहोत। याच धरणातून रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा होत असतो। सध्या या धरणामध्ये 41.47% इतका पाणीसाठा आहे। पण आपण गेले काही दिवस पाहिलं तर वाढत्या तापमानामुळे जलाशयांच्या पृष्ठभागावरून पाण्याचं बाष्पीभवन होण्याचं प्रमाण जे आहे ते देखील वाढलेलं आहे। अनेक ठिकाणी दररोज जेवढा पाण्याचा उपसा शहर किंवा ग्रामीण भागासाठी केला जातो, जवळपास तेवढंच पाणी वाफेच्या स्वरूपात हे उडून जात असलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूण जर आपण पाहायला गेलं तर या वाढत्या उन्हाचा फटका जो आहे तो या जलसाठ्यांना बसत असलेला पाहायला मिळतोय। अजून मे महिना यायचा आहे आणि असंच जर ही स्थिती राहिली तर या जलाशयांमधील जो पाणीसाठा आहे त्याच्यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।